नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. डिमेन्शियाच्या उपचार पद्धतीविषयी आपण बोलतो आहोत. आपल्याबरोबर डॉक्टर मंगलाताई जोगळेकर आहेत. मागचा एपिसोड तुम्ही पाहिलेलाच आहेत. मला खात्री आहे तुम्ही सबस्क्राईब केलं आहे, लाईक केलं आहे, शेअर केलं आहे. जरूर शेअर करा, कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि ही माहिती मंगलाताई जी देत आहेत ती कुठेही तुम्हाला अशी एवढ्या रेडिली उपलब्ध होणार नाही आहेत. तुम्हाला त्यांचे दोन्ही एपिसोड्स खूप आवडलेले आहेतच. मागचाही एपिसोड आवडला असेल आणि आपल्यासाठी त्या खूप नवीन नवीन कार्य करत आहेत, नवीन नवीन माहिती घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं कर्तव्य समजून, एक सोशल वर्क समजून शेअर करायला हवी. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आत्ता आपण बघणार आहोत डिमेन्शियावरचे उपचार. डिमेन्शियावरती मंगलाताई पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. डिमेन्शियावरती उपचार नाही आहेत असं तुम्ही म्हणालात, पण ते थोपवता येईल असं काहीतरी उपचार आहेत असं आपण मागच्या वेळी बोललो होतो. तर वैद्यकीय उपचारांबद्दल माहिती सांगा ना पुन्हा. वैद्यकीय उपचारांबद्दल माहिती अशी सांगायला पाहिजे की या सगळ्या प्रश्नांवरती आपण आज वर्तन समस्यांबद्दल बोलतोय. तर वर्तन समस्यांच्या बद्दल वैद्यकीय उपचार जवळजवळ नाहीत असं आपल्याला म्हणायला पाहिजे. म्हणजे आता असा विचार करा की एक व्यक्ती तुमच्या सारखी पाठीमागे येते, एक व्यक्ती अस्वस्थपणाने येरझारा घालतीये, एखादी व्यक्ती जेवायलाच नको म्हणतीये, एखादी व्यक्ती खूप जास्त खातीये, एखादी व्यक्ती घरातल्या गोष्टी कुठेतरी लपवून ठेवतीये किंवा तुमच्यावरती संशय घेतीये, माझ्या गोष्टी चोरीला गेल्यात असं सांगतायत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काय औषधं देणार? हो ना, तुम्ही म्हणालात तसा हा मेंदूचा भ्रंश आहे, त्यामुळे त्याला कुठे पुरे पडणार. पण ह्या सगळ्या बिहेवियर रिलेटेड गोष्टी आहेत, तर त्याला औषधं नाहीच आहेत. तर ह्याच्यासाठी औषधं नाहीत हे आपल्याला आपण मनामध्ये जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून बिहेवियर मॅनेजमेंटकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी आपण वैद्यकीय उपचारांच्या बद्दल हे लक्षात घेऊया की ज्या वेळेला डिस्ट्रेस खूप होतो, मग तो पेशंटच्या बाबतीतला डिस्ट्रेस असेल किंवा काळजीवाहकाच्या मनातला डिस्ट्रेस असेल, आणि आता हे काळजीवाहकाच्या आणि काळजीवाहक कुटुंबियांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे, त्यावेळेला मात्र मग सायकॅट्रिक रेफरल द्यायला लागतो आणि मग अँटीसायकॉटिक औषधं द्यायला लागतात. काही ठिकाणी म्हणजे आता झोपेचा प्रश्न आहे, त्या झोपेच्या प्रश्नांवरती औषधं आहेत. झोपेचा प्रश्न आपण हाताळू शकतो. परंतु ज्या वेळेला आपण अँटीसायकॉटिक औषधं घेतो त्यावेळेला त्याचे काय साईड इफेक्ट्स होत आहेत का, त्याचा कितपत उपयोग होतोय, त्याचा काय परिणाम होताना दिसतोय, हे डॉक्टरांना व्यवस्थित वेळेवारी सांगायला हवं. आणि ही जी औषधं आहेत ती औषधं आपल्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली घ्यायची आहेत, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या तरी ऐकून घ्यायचं नाही. डॉक्टरांच्याकडनं ती औषधं रिव्ह्यू व्हायला पाहिजेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ही औषधं कायमस्वरूपी देणारी औषधं नाही आहेत. कायमस्वरूपी तुम्हाला बिहेवियर मॅनेजमेंटच्याच मार्गाने जायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि बिहेवियर मॅनेजमेंट म्हणजेच पूरक उपचार पद्धती. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, कारण वैद्यकीय उपचार हे दुधारी शस्त्र आहे. जर नीट नाही वापरलं तर त्याचा खूप त्रास होणार आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही म्हणालात तसं कधी कधी काळजीवाहकाला सुद्धा अशा ट्रीटमेंटची गरज म्हणजे आता काळजीवाहकाला जर समजा डिप्रेशनमध्ये आहे काळजीवाहक, अशा वेळेला किंवा सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटच नैराश्य पेशंटला झालेलं दिसतं आणि जर असं म्हणत असेल की मला हे जीवनच नको आहे, असं पेशंटच्या तोंडून येत असेल, मला मारून टाका, मी कशाला जगतोय, अशा प्रकारच्या गोष्टी, मूड नाही आहे पेशंटचा, त्याला कशामध्ये रस वाटत नाही आहे, तो कशालाही हे करायचं आहे का नाही, सगळ्याला नकार देतोय, नकारार्थी बोलतोय, अशा वेळेला पेशंटला सुद्धा डिप्रेशनच्यासाठी औषधं कदाचित द्यायला लागतील. पण जिथे योग्य आहे, जिथे गरज आहे, ती गरज बघूनच आपल्याला ही औषधं द्यायची आहे. ही औषधं आणि डिमेन्शियासाठीची न्यूरोलॉजिस्टनी दिलेली औषधं वेगळी आहेत, हे लक्षात घ्या. ही औषधं सायकॅट्रिक कडनं घेण्याची औषधं आहेत, त्याच्याबद्दल मी आता हा रेफरन्स केलेला आहे. न्यूरोलॉजिस्ट जे देतील डिमेन्शिया थोपवण्यासाठी औषधं ती वेगळी. आणि आता नव्याने डेव्हलप झालेले हे डिप्रेशन रिलेटेड किंवा सायकोलॉजिकल रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, वर्तन समस्यांच्यासाठी जी औषधं आहे त्याच्याबद्दल आपण हे वैद्यकीय उपचार म्हणतो आहे. आणि आता बिहेवियरल थेरपीकडे येऊया. बिहेवियर मॅनेजमेंट हा जो शब्द आपण वापरतो त्याला वेगवेगळ्या रीतीचे म्हणजे त्याला ॲप्रोचेस आहेत 2-3. त्या ॲप्रोचेसची माहिती आपण घेऊया. त्याआधी हे कशासाठी आपण करणार आहोत तर
पेशंटच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याच्यासाठी, त्याचबरोबर काळजी वाहकाला हे सगळं मॅनेज करता यावं म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घरातलं वातावरण छान राहायला पाहिजे, पेशंट थोडासा कम्फर्टेबल हवा आणि काळजी घेणारा माणूस सुद्धा कम्फर्टेबल व्हावा, त्याला हे मॅनेज करता यावं म्हणून हे सगळं करायचं आहे. एखादं ज्यावेळेला वर्तन समस्या उद्भवते त्यावेळेला त्या वर्तन समस्येचा आपल्याला अभ्यास करायला हवा. काय घडतंय, केव्हा घडतंय, कशामुळे घडतंय, काय बोलल्यामुळे घडतंय, हे वर्तन कुठल्या एका क्षणी घडतंय, म्हणजे दिवसभरात दुपारी घडतंय, सकाळी घडतंय, संध्याकाळी घडतंय, कोण असताना घडतंय, कोण बोलल्यावर शांत होत आहेत लोक, कोणाच्या बोलण्याचा परिणाम होताना दिसतोय, ट्रिगरिंग फॅक्टर्स. हां, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग काय गोष्टी त्यांना आवडत आहेत, काय गोष्टी दिल्यावरती त्या शांत होतात, काय गोष्टी केल्यावरती त्यांना आनंद मिळतो, ह्या सगळीकडे आपल्याला बघायचं आहे. आणि ही निरीक्षणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण ती आपल्याला उपयोगी पडणार आहेत. ओके, तर आता जे 3 अप्रोचेस आहेत त्यातला पहिला अप्रोच ABC अप्रोच असं म्हटलं जातं. A स्टँड्स फॉर अँटीसिडंट, बिहेवियर अँड कॉन्सिक्वन्स. बरं. हां, तर अँटीसिडंट म्हणजे काय, एखादी घटना घडण्याच्या अगोदर काय घडतंय. म्हणजे समजा रुग्ण 4 तास एका जागी बसलेला आहे, त्याला कंटाळा आलेला आहे आणि कंटाळा आल्यानंतर मग संध्याकाळी तो काहीतरी मला अमुक नाही करायचं, मला बाहेर नाही जायचं, काहीतरी घडतंय, म्हणजे जे काही घडतंय आणि ते नियमित घडतंय समजा, तर आम्ही नेहमी मी आमच्या पेशंट्सना आणि म्हणजे पेशंटचे जे काही बिहेवियर्स आहेत ते लिहून ठेवा, मेमरी डायरी करा असं मी एक कायम सांगत असते. आणि ते अशासाठी की ज्या वेळेला तुम्ही अशी निरीक्षणं लिहिता ना त्यावेळेला तुम्हाला त्याची उत्तरं मिळत जातात. तो अँटीसिडंटचा हा जो भाग आहे की कशामुळे आधी काय घडलं, बिहेवियरच्या मधला भाग आहे बिहेवियरचा आणि तिसरा भाग आहे कॉन्सिक्वन्सचा, म्हणजे ते जो प्रसंग जो आहे वर्तन समस्येचा प्रसंग, तो घडून गेल्यानंतर काय घडलं. अशा तिन्ही गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मग आपल्याला अंदाज यायला लागतो की हे प्रश्न घडू नयेत किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर सापडण्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे. ओके, सो हा झाला ABC अप्रोच. दुसरा अप्रोच आहे डाईस. त्याला डाईसला डिस्क्राईब, हां, I म्हणजे इन्व्हेस्टिगेट, C म्हणजे बी क्रिएटिव्ह आणि E म्हणजे इव्हॅल्युएट. म्हणजे ह्याच्यामध्ये 4 गोष्टी आल्या. अँटीसिडंट, बिहेवियर, कॉन्सिक्वन्सच्या आधी डिस्क्राईब म्हणजे अँटीसिडंट आणि बिहेवियर असं दोन्ही आलं. इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय झालं, म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं की तुम्ही हे कशाने घडतंय, का घडतंय हे सगळं बघा, तो इन्व्हेस्टिगेट. मग बी क्रिएटिव्ह हे नेहमी सांगायला लागतं. क्रिएटिव्हचं काहीतरी उदाहरण पण देते मी नंतर. तर बी क्रिएटिव्ह इन डिवायझिंग सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स आणि नंतर इव्हॅल्युएट सुद्धा करा. हां, की काय झालं, मी हे केलं, अमुक गोष्टी मी केल्या, मग त्याचा किती परिणाम झाला, तो प्रश्न गेला का नाही गेला का, आहे तसाच आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. पुढच्या वेळी म्हणजे उपयोग होईल तुम्हाला. पुढच्या वेळी उपयोग होईल. मी हेही सांगितलं होतं की हे प्रश्न सतत बदलते असणार आहेत. एक प्रश्न 2 महिन्यांनी दुसराच काहीतरी प्रश्न येणार आहे, त्यामुळे हे तुम्हाला सातत्याने करायचं आहे. आणि तिसरा मगाशी उल्लेख केलेला होता की रुग्ण आपल्या गरजा त्याच्या वागण्यातून तुम्हाला सांगत असतो. त्याला अनमेट नीड्स थिअरी असं म्हणतात. आणि म्हणून हे जे बिहेवियर आहे रुग्णाचं त्याच्याकडे तुम्हाला बघायला पाहिजे. आणि त्यांच्या रिस्पॉन्समधून, कारण रिस्पॉन्स तुम्ही काहीतरी बोलणार, ॲक्शन रिॲक्शनचा खेळ आपला चाललेलाच असतो की नाही. त्यामुळे पेशंटच्या वागण्यातून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळणार आहेत. तर पेशंट सांगत असतो, ज्या वेळेला पेशंट तुमच्या सतत मागे मागे येतो त्यावेळेला तो एकतर अस्वस्थ आहे किंवा तुमच्या बरोबर त्याला सेक्युरिटी वाटते, तुमच्या बरोबर त्याला छान वाटतं, हे तो तुम्हाला सांगत असतो, पण त्याला भाषेत सांगता येत नसतं. त्यामुळे एखाद्या वेळेला अशा वेळेला तुम्ही त्याच्याबरोबर बसा, त्याच्याबरोबर काहीतरी संवाद करा, दिवसभर तुम्ही काय केलं ते सांगा, भावना समजून घ्यायच्यात. एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरती तुम्हाला असं दिसतं की तुम्हाला बिहेवियर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय म्हणू आपण त्याला, एक मार्ग सापडला आहे. आणि एकदा ते मार्ग सापडला आणि तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागलात ना की मग सगळं सोपं होत जातं. मग काय ते एवढं अवघड मुळामध्येच उरत नाही.
आणि तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण येतो की काहीही परिस्थिती आली, कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक समस्या आपल्याला दिसल्या तरी मला मार्ग सापडणार आहे. मे बी वेळ लागेल, मे बी तुम्हाला त्याच्याबद्दल विचार करायला लागेल, पण त्याला मार्ग सापडणार नाही असं नाही होणार. ओके. आता ह्याला जोडून आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीजचा भाग एक फार महत्त्वाचा आहे बिहेवियर्सच्या साठी. असं म्हटलं जातं की जर का रुटीन लागलेलं असेल, म्हणजे तुमची दिनचर्या ठरलेली असेल, तुमचा एक कालक्रम दिवसभराचा ठरलेला असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल तर मुळामध्येच या वर्तणूक समस्या कमी येतील. हा झाला भाग. मग आता पुढचा प्रश्न असा की कशासाठी ॲक्टिव्हिटीज, कारण काय त्याचं? तर त्याचं कारण म्हणजे रुग्णाला आनंद देणे. नुसतं रुग्णालाच नाही तर सगळ्यांनाच. घर आपलं आनंदाने प्रसन्नतेनेच भरलेलं असावं, हा एक भाग. हे लक्षात घ्या की रुग्णाला आनंद कसा मिळवायचा, तो कुठल्या मार्गाने मिळवायचा, आणि आनंद म्हणजे मिळाल्यावरती काय होतं हे नाही कळत. आणि म्हणून ह्या संधी आपण त्याला निर्माण करून द्यायला पाहिजेत. मग कितीतरी बारीक बारीक गोष्टींनी तुम्ही ह्या संधी शोधू शकता, अगदी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधनं. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, एक ठराविक गोष्ट आहे का, असं काही नाही. काहीही गोष्ट म्हणजे ॲक्टिव्हिटी होऊ शकते. म्हणजे जर का आज मी इथे बसली आहे आणि या झाडावरनं हात फिरवला, तिला पाणी घातलं, तिच्याकडे छान आनंदी नजरेने बघितलं, तरी सुद्धा ती ॲक्टिव्हिटी झाली की. किंवा ह्याच्यातलं हे काढलं आणि हा ब्रश म्हणून वापरलं आणि काहीतरी केलं तरी सुद्धा ही ॲक्टिव्हिटीच झाली. तर तुमच्या समोर ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टीमधनं तुम्ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. तर आणखीन एक महत्त्वाचं मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला आपल्या घरामध्ये रुग्ण असतो आणि त्याच्याशी आपला फारसा संवाद नसतो, त्यावेळेला ॲक्टिव्हिटीजमुळे आपण त्याच्याशी बोलतो, आपल्याला संवाद करायला विषय मिळतो. एवढंच नाही तर तुम्ही, तुमचा पेशंट आणि इतर कुटुंबीय त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील होतात. तुम्ही एक एन्जॉयबल काहीतरी करता आणि तुम्हाला त्या रुग्णाबरोबरचे आनंदाचे क्षण मिळतात आणि त्या आनंदाच्या क्षणांच्या आठवणी होतात. बरोबर आहे. खूप महत्वाचं आहे आनंदाच्या क्षणांच्या आठवणी करायच्यात. आणि बरोबर आहे की ऍक्टिव्हिटी केल्यानंतर फक्त जेवण झालं का, झोपलात का, कसं वाटतं, याच्या पुढे औषधं घेतलीत का, याच्यापेक्षा काय वेगळं विचारणार आणि तुम्ही काय एक्सप्लेन काय करणार आणि काय सांगणार. पण दिवस जाताना तुम्ही त्यांच्याशी बोला. असं म्हटलं जातं की ह्या रुग्णांशी कायम बोलत राहायला पाहिजे. रोज सतत कोणी तुम्हाला असं सांगत नाही की दिवसभरातून 4 तास यांच्याशी बोला, पण मधून मधून बोला. 2 तासातनं 10 वाक्य तरी बोला निदान. झाड खिडकीतून किती छान दिसतंय, तो पक्षी येऊन बोललाय, अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटीज. ऍक्टिव्हिटीची उदाहरणं म्हणजे आता जर तुम्ही मेमरी लॅबचा उल्लेख केलात ना मगाशी, तर आमच्या मेमरी लॅबला तुम्ही जर आलात तर तुम्हाला एकाच वेळेला 50-100 गोष्टी दिसतील. कारण एक 10-15 पेशंट असले तर प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळं करताना तुम्हाला दिसेल. ह्या ऍक्टिव्हिटीज आम्ही तयार केल्यात, परंतु अशा तयार केलेल्याच ऍक्टिव्हिटीज तुम्ही करायला पाहिजेत असं काही नाही. पण एक लोकांना साधारण गाईडलाईन्स मिळतील याच्यासाठी एक 4-5 ऍक्टिव्हिटीज वरती आपण डिस्कस करूया. साध्या साध्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे अगदी चित्र काढा, चित्र रंगवा, तुम्ही भजनाच्या क्लासला जाऊन बसा, तुम्ही बागेमध्ये जा, तुम्ही लहान मुलांना खेळताना बघा, तुम्ही खाली रोज कट्ट्यावरती जाऊन बसा, तुमचा जर पत्त्याचा ग्रुप असेल तर पत्ते खेळा, घरामध्ये पत्ते खेळा, एक दिवस नर्सरीमध्ये जा, नुसतीच झाडं बघायला जा, येताना आईस्क्रीम खाऊन या किंवा उसाचा रस पिऊन या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही काहीतरी एक आज आपण चला वाळ्याचे पडदेच लावूयात, आज तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दर 15 मिनिटांनी बाबा ह्याच्यावरती थोडंसं पाणी मारावर का, जबाबदारी दिली आहे आपण त्यांना, मग ती जबाबदारी ते पूर्ण करतात. ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आणखीन पण गोष्टी असतात की त्यांना एखादी गोष्ट तुम्ही देऊ शकता की हे तुमचं आहे बरं का, हे तुम्हाला करायचं आहे, आणि ते करतात प्रेमाने. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. मगाशी तुम्ही सांगत होता की त्यांना गाणी आठवत असतात किंवा गाणी तुम्ही आमच्या म्हणजे लॅबमध्ये शेवटची जी 10-15 मिनिटं असतात ती बरेचदा कोणीतरी आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक संघातल्या व्यक्ती येतात, ती गाणी म्हणून दाखवतात, किंवा आमचे पेशंट सुद्धा गाणी म्हणतात, आमचे काही केअर गिव्हर्स गाणी म्हणतात. तुम्ही जो गाण्याचा उल्लेख केला तर जुन्या गाण्यांच्या बरोबर तर ते आपले हे शब्द त्यांना आठवतच राहतात. पण तुम्ही त्यांना विचारलं की हिरो हिरोईन्स कुठले होते, कुणावरती पिक्चराईज झालंय गाणं, तर ते सांगू शकतील.
तुम्ही जर सांगितलं चांदणं हा विषय द्या त्यांना आणि सांगा बरं मला गाणी, म्हटल्यावरती ते सांगतील तुम्हाला. आज पांडुरंगाची भजनं म्हणूया, ते सांगतील तुम्हाला. ह्या गोष्टींचे कनेक्शन्स असतात. किती छान आहे हा मेसेज. म्हणजे घरी लोकांसाठी घरी लॅब तुम्ही तयार करू शकाल, मेमरी लॅब किंवा मेंटल लॅब. छोटे छोटे विषय द्यायचे आणि त्यांना इंटरेस्टिंग आणि खिळवून ठेवायचे की शब्द आठवायला सांगा. चला आज अ पासूनचे शब्द करूया, चला आज शेवटी त नी संपणारे शब्द करूया, चला आज 4 अक्षरी नावं सांगा बरं मला, किंवा आज आता 4 अक्षरी नावं, आज मालविका, रत्नमाला अशी 10 नावं लिहा, त्याच्या जोड्या नावायला द्या. कितीतरी बारीक बारीक गोष्टी द्या, इतक्या सहजपणाने ते करू शकतात. इंग्रजी शब्द स्क्रॅम्बल्ड हे करून द्या, त्यांची स्पेलिंग्स द्या का, त्यांना ते शब्द जुळवायला सांगा. चला आज नद्यांची मला नावं सांगा बरं, चला आज एखादा शब्द ह्याचा संगम, नदीचा संगम म्हणजे काय, तुम्ही कुठल्या संगमावर गेला होता, चर्चा करा या विषयावरती. मग कृष्णा कोयनेचा संगम बघितलायत का तुम्ही दुसरीकडे कुठल्या तीर्थयात्रांमध्ये गेलेला आहात, तिथे कुठले संगम तुम्ही बघितले. किती बारीक बारीक विषय आहेत. रेमिनिसिंग ऍक्टिव्हिटीज हा एक भाग आहे, जो पाठीमागच्या आठवणी बरेचदा शाबूत असतात की नाही. मग शब्दांचे व्यवसाय हे रेमिनिसिंगच ऍक्टिव्हिटी आहे. किंवा तुम्ही पाठीमागच्या ज्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगाल, एखादी आईच्या बरोबर आपण इकडे गेलो होतो तेव्हा आई होती आपली, किंवा तेव्हा आणि तुमचे भाऊ होते, आपण सगळ्यांनी काय केलं होतं, आजी काय करायची, आजीने केलेल्या तुम्हाला कुठल्या गोष्टी आठवायच्या. तर थिंग इज आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ काढायला हवा. आणि मी एक नेहमी सांगत असते मुलांना की सातत्याने रोज तुम्हाला त्यांच्याबरोबर द्यायला वेळ असेल, हे मला नाही आहे वेळ, हे मला माहिती आहे, पण तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी वेळ काढा. अर्धा तास हा फक्त बाबांच्यासाठीचा आहे. मी त्यावेळेला बाबांच्या बरोबर गप्पा मारणार आहे, मी त्यावेळेला बाबांना ड्राईव्ह करायला कुठेतरी घेऊन जाणार आहे, मी त्यावेळेला देवळामध्ये घेऊन जाणार आहे, किंवा एका झाडाखाली आम्ही नुसतेच हातात हात धरून शांत बसणार आहोत, आपण नुसत्या मोठ्या झाडाकडे जाऊन बघणार आहोत. किती बारीक बारीक गोष्टी करा तुम्ही. आणि ते ह्या गोष्टींची नुसती आठवण ठेवतात असं नाही, तर ते तुमची वाट बघत राहतात आणि त्यांच्यात पॉझिटिव्ह बदल होतात. कारण मगाशी मंगलाताई सांगत होत्या आम्ही गप्पा मारत असताना की लॅबोरेटरीतून बाहेर पडणारी लोक त्या तासानंतर ते आनंदाने बाहेर पडत असतात. त्यांच्या मानसिकता बदललेली असते आणि ते बघण्यासाठी त्यांना खूप आनंद मिळतो. म्हणजे मला तुमचं ते वाचल्यावरती की तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो ह्याचं मला खूप कौतुक वाटलं की या डिमेन्शियाच्या रुग्णांशी कसं वागलं पाहिजे. हे अगदी छोटे छोटे एक्सरसाइजेस त्यांनी सांगितलेले आहेत, त्यात खरंच काही अवघड नाही आहे. आणि ती लॅब जर दीनानाथमध्ये जाऊन तुम्ही जॉईन केलीत तर जास्ती चांगलं, पण नाही जमलं तर घरच्या घरी सुद्धा आपण हे उपचार करू शकतो. आणि लहान मुलांच्या दुकानामध्ये जा तुम्ही, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मिळतात काही ना काहीतरी. ज्या वेळेला 10 साली मी मेमरी लॅब चालू केली त्यावेळेला मला असंच मटेरियल मिळवावं लागलं, आयडियाज मिळवायला लागल्या. एक आयडिया आली की दुसरी आयडिया मिळत जाते आपल्याला. तर त्यामुळे अशा खूप गोष्टी आपण करू शकतात आणि त्याचं नियोजन करा. दुसरी एक गोष्ट मी नेहमी अशी सांगते की तुम्ही वेळ ठरवा. म्हणजे दर सोमवार आणि बुधवारी 4 वाजता दुपारी मी बाबांच्या बरोबर बसणार आहे. आणि जागासुद्धा एक नियोजित करून ठेवा. आणि बरोबर ते कंडिशन होतात त्या ठिकाणी आल्यावरती मग त्याच गोष्टी केल्या जातात. ते क्युइंग होतं आणि त्याला वेळ लागतो थोडासा, लगेच होईल असं नाही, पण ते होतं. आणि मग तुमचा तो अर्ध्या तासाचा 1 तासाचा वेळ इतका मजेत जातो की तुम्हाला त्याचं समाधान लागतं. म्हणजे चांगल्या स्मृती तयार करण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचंय. कारण तशा त्रागा करत होते, शेवटच्या दिवसात चिडचिड करत होते, आदळापट करत होते, भिंतीवर डोकं आपटून घेत होते. अशा काही मेमरीज असण्यापेक्षा त्यांच्याबरोबर मी कुठेतरी झाडाखाली गेलो होतो बसायला, किंवा मला ह्या छान मेमरीज आहेत, गाणी छान म्हणायचे किंवा शब्दकोडी छान सोडवायचे, या मेमरीज. नदीच्या पाण्यामध्ये पाय सोडून बसलोय आणि आमची सगळं फॅमिली अशी बसली आहे एका कट्ट्यासारखी. किती छान कल्पना आहे आणि किती छान वाटतात अशा गोष्टी. पण मग काही वेळा प्रॉब्लेम्सही येत असतील ना, ही लोक बाहेर गेल्यावर हट्ट करत असतील की मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, मग त्या गोष्टी कशा हाताळायच्या? प्रत्येक गोष्टी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण खरं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. उदाहरण देते, म्हणजे आता तुम्ही जे प्रश्न काढला तेच उदाहरण आहे. आई होती मुलीकडे राहायला, गेले 3 वर्ष आई मुलीकडेच राहते आणि मुलगी कामावरनं आली. आता मुलगी कामावरनं आली म्हटल्यावरती आईने दोषा चालू केला, मला माझ्या घरी जायचं आहे. तर मुलीच्या मनामध्ये एकदम असा एक कपाळशूळ उठला. 2 सिनेरिओज सांगते की मुलीच्या मनामध्ये कपाळशूळ उठला की मी 8 तास 10 तास आत्ता बाहेर आहे
मला थोडीशी शांतता हवी आहे, मला आल्यावरती चहा प्यायचा आहे, मला थोडंसं काहीतरी खायचं आहे, मला 5-10 मिनिटाचा निवांतपणा हवा आहे, हे सुद्धा नाही. आणि आई लगेच भुणभुण करायला लागली. मग जर मी असं उत्तर दिलं की मी आत्ताच तर आली आहे, मला जरा बसू दे की शांत, असं म्हटलं की वाद होणार, पिकोपाला जाणार तो प्रश्न. पण त्याच्याऐवजी तुम्ही जर आईकडे हसलात, आल्यावरती घरामध्ये आल्यावरती आईकडे हसलात बघून, तिच्या शेजारी जाऊन बसलात, हातामध्ये हात घेतलात आणि आईने हाच प्रश्न विचारलाय तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही हे सगळं केलंय. आणि मग तिला म्हणलात की आई जरा आपण दोघी मिळून चहा घेऊयात का गं? हां, आणि हो आपल्याला जायचं आहे तुझ्या घरी, आपण नक्कीच जाणार आहोत, पण आता संध्याकाळ झाली आहे ना गं आई, बघ ना आता बाहेर अंधार झालाय, आता आपण कसं जाणार, आपल्याला बस मिळेल का सांग बरं. त्याच्याऐवजी तू असं करतेस का, तुझी नातवंड आहेत की नाही घरी, मग आजचा दिवस तू थांब ना इथे, आपण काय करूया, आपण चहा घेऊया, थोडीशी एक चक्कर मारून येऊया, आणि मग ना उद्या तू गावाला जाणार आहेस म्हणून तुझी बॅग भरायला घेऊया. हेच पालकत्व आहे नाही पालकांचं. 2 सिनेरिओज तुम्हाला पूर्णपणे वेगवेगळे दिसले की नाही. आणि हेच बिहेवियर मॅनेजमेंट आहे, हेच प्रशिक्षण आहे, हेच संवाद आहे. आपल्यालाही त्रास नको आणि त्या व्यक्तीलाही त्रास नको. राईट. आणि बरेच वेळेला तुम्ही हे प्रिएम्प्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला हे दिसतं की आता घरी गेल्यावरती हा प्रसंग घडणार आहे समजा, तर मग मी ह्याला कसं तोंड हँडल. बरोबर आहे. आणि तुम्हाला स्वतःची उद्विग्नता आणि त्रागा बाजूला ठेवून तुम्हाला अखंड ममत्व घेऊन त्यांच्याशी छान वागलात तर तुमचं छान होणार आहे आयुष्य. नाहीतर मग दोन्हीकडून त्रागा 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 एवढंच होणार आहे. एक्झॅक्टली. असं बऱ्याच वेळा असंही होत असेल, आंघोळ करायची आणि ते नाही म्हणतायत. मग अशी तुम्ही म्हणालात तसं त्या दिवशी आंघोळीला दांडी मारता येईल. आणखीन तुम्ही काहीतरी एक छान गाडीचं उदाहरण देणार सांगू का? सांगा ना. जरा थोडंसं एक लहान मुलाला डील केल्यासारखं होईल, पण सांगते, मला असं वाटतं थोडंसं लाईट. लहान मुलांना डील केल्यासारखंच करायचंय नाही, आपण पालकांचं पालकत्व करतो. एक मुलगी होती, रीना नाव तिचं, रीना नाव म्हणूयात म्हणजे तिला आपण. आणि ती माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की माझे बाबांनी एक सारखा दोषा लावलाय की लाल रंगाची गाडी मला विकत घेऊन दे. आता तो लाल रंगच का, याचं काही तिच्याकडेही उत्तर नव्हतं, आमच्याकडेही उत्तर नव्हतं आणि बाबांच्याकडेही उत्तर नव्हतं. लाल रंगाची गाडी मला हवी आहे. ते ड्रायव्हिंग करत होते आयुष्यभर, त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या वगैरे सगळं काही होतं. पण आता त्यांना माहिती होतं आता मी काही ड्रायव्हिंग करत नाही आहे आणि आता मला गाडी हवी आहे. मला का गाडी दिली जात नाही, का म्हणून माझ्याकडे गाडी नाही, मी ड्रायव्हिंग करू शकतो, मी सक्षम आहे. मग आम्ही सगळी मगाशी म्हटल्याप्रमाणे बिहेवियर्स काय होतं आहे, काय घडतं आहे, याची सगळ्याची माहिती पहिल्यांदी तिच्याकडनं घेतली. आणि मग आम्ही एक प्लॅन डिव्हाइस केला. त्या प्लॅनमध्ये पहिल्यांदा तिने जाऊन गाडीची पोस्टर्स, लाल गाडीची पोस्टर्स, मॅन्युअल्स असं सगळं घेऊन ती घरी गेली. त्यांच्या खोलीमध्ये इकडे बाहेर बिहेर अशा लाल गाड्यांची पोस्टर्स लावली, त्यांना ते पुस्तकं बघायला वगैरे दिली. बाबा खुश झाले. पण तेवढ्यावरती ते थांबलं नाही. म्हणजे तो प्रश्न असा 1-2-2.5 महिने चालू होता. मग टेस्ट ड्राईव्हला घेऊन जायचं ठरवलं. पण टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले, एखाद्या ठिकाणी लाल गाडी असायची आणि त्यांना एक चक्कर मारून छान आणायची, त्यांना फार मजा वाटायची. मग एकदा त्यांनी खूपच हट्ट केला की नाही मला हवीच आहे, म्हणजे गाडीशिवाय नाहीच चालणार. मग तिच्या एका मैत्रिणीची लाल गाडी होती, मग ते घेऊन आली ती लाल गाडी, गराजमध्ये खाली लावली आणि त्याचे ब्रेक्स जॅम करून ठेवले. आणि मग त्यांना सांगितलं की गाडी चालवा तुम्ही, हे मी पण बसणार आहे, आपली नातवंड पण पाठीमागे बसली आहेत तुमची, आणि आता चला तुम्ही आम्हाला घेऊन चला, कुठेही तुम्हाला न्यायचं तिथे न्या. अर्थात गाडी काही चालणारच नव्हती. त्यांनी बराच प्रयत्न केला आणि मग शेवटी सोडून दिलं. त्यांनी विचारण्याचा पण प्रयत्न केला की काहीतरी तू कोणी केलं आहे का, कोणी मेकॅनिक आहे का वगैरे वगैरे. पण मग त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे माझी काही चुकी नाही आहे आणि गाडीला काहीतरी बहुतेक झालं आहे, त्यामुळे आत्ता काही गाडी चालणार नाही आहे. त्यामुळे ते झालं. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांच्या एका नातवंडाला छोटीशी आपली खेळण्यातली मोठी गाडी, एक 2-3 वर्षाची मुलं बसतात तसली आणली, एक छोट्याशा गाड्या आणल्या आणि मग त्याच्यामध्ये तो सगळा काळ निघून गेला. आणि तो प्रश्न म्हणजे 8 वर्षाच्या नातवाला जसे आजोबा सांभाळत होते तसंच आजोबांना
सांभाळायचं आहे. पालकांचं पालकत्व हे अगदी नाही, पण हे सोल्युशन किती क्रिएटिव्ह होतं. म्हणजे मला मजा जी आली ती ह्यातल्या क्रिएटिव्हिटीची आली. त्यातले काही सजेशन्स म्हणजे मी पहिल्यांदा तिला नुसत्याच 1-2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच्यानंतर तिनेच आपली विचारशक्ती लढवून त्याच्यातनं बऱ्याच सिच्युएशन आनंदाच्या सुद्धा निर्माण करून आणि चांगल्या आठवणी निर्माण केल्या. सगळ्या कुटुंबाने हे एन्जॉय केलं असेल. बाबांना पण आज कसं एंगेज ठेवलं त्या याच्यामध्ये, लाल गाडीमध्ये. आणि मग तो प्रश्न संपला. त्या प्रश्नाची जी काही लिमिट होती ती संपून गेली. खूपच छान. आता आपण ना एकदा पुन्हा काळजी घेण्यासाठी ज्या आवश्यक पायऱ्या आहेत, म्हणजे काय आपण खूप डिस्कस केल्या, पण पहिल्यापासून ज्या सगळ्या पायऱ्या आहेत त्याची एक रिव्हिजन करूया, म्हणजे प्रेक्षकांना एक छान मेसेज मिळेल याच्यातून. तर काळजी घेण्याची रिव्हिजन करायची म्हणजे मला असं सांगायला पहिल्यांदा आवडेल की पहिल्यांदा डिमेन्शिया ॲक्सेप्टन्स, आपण सुरुवातच तिथून केली होती की डिमेन्शियाचा ॲक्सेप्टन्स यायला पाहिजे. माहिती काढा. आजाराची माहिती नसते सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे नुसताच हा आजार आहे त्याच्याबद्दल भीती वाटते वगैरे हे झालं, पण आजाराची माहिती काढा. प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेण्याच्या आधी तुमच्या गावामध्ये काय संस्था काम करतायत, कोण कार्यकर्ते आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप आहेत का, सपोर्ट ग्रुप आहेत का, याची माहिती काढा. आता आमचा जो अल्झायमर सपोर्ट ग्रुप आहे, तुम्ही पुण्याच्या बाहेर असलात तरी तुम्ही जॉईन करू शकता तो ग्रुप. आमच्या ऑनलाईन मीटिंग्ज असतात, तर त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये भाग घेऊ शकता तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी करा आणि विश्वास ठेवा. जे कार्यकर्ते आहेत ते जर अनेक वर्ष काम करत असतील तर विश्वास ठेवा की यांच्याकडनं तुम्हाला खरंच मदत मिळणार आहे. जे इतर काळजीवाहक आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला खूप मोठा आधार मिळणार असतो. ते तुमचे ह्या प्रवासातले मित्र होणार असतात, ते तुमचे ह्या प्रवासातले मार्गदर्शक होणार असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरूर करा. आणि प्रशिक्षण घ्या. मगाशी उल्लेख झालाच आहे, प्रशिक्षण घ्या. आपण हे जे वेगवेगळी बिहेवियर्स बघितली, ती बिहेवियर्स तुम्ही कशी हाताळू शकता. कारण काळजी घेणं अवघड होतं, हे वर्तन समस्यांमुळेच अवघड होतं. त्यामुळे वर्तन समस्या हँडल कशा करायच्या हे जर कळलं तर काळजी घेण्यामधला जो काटा असतो ना, तो काटा तुम्हाला बाजूला काढून टाकता येतो. आणि मग साध्या साध्या गोष्टी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळी कौशल्य शिका, सहनशक्ती वाढवा तुमची. तुम्ही कणखर काळजीवाहक बना, रेझिलियंट व्हा. हे डिमेन्शिया म्हणजेच आयुष्य आहे असं मानू नका. डिमेन्शिया बाहेरचं पण तुमचं आयुष्य आहे. तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या, तुमच्या स्वतःसाठी वेळ काढा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुम्हाला रिस्पाईट घ्या, आधार घ्या. त्यानंतर मग असं म्हणेन की जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांची योग्य वेळी मदत घ्या, मार्गदर्शन घ्या. हे काळजीवाहकांच्यासाठी झालं. रुग्णांच्यासाठी सुरुवातीला त्यांना रुटीन द्या. मी पहिल्यापासून म्हणते आहे. आणि रुटीन हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते रुटीन त्यांच्या दिनचर्येचा, म्हणजे रुटीन म्हणजे दिनचर्या, पण त्याचा एकदा भाग झाला की ते त्याप्रमाणे गोष्टी करायला लागतात. म्हणजे जर तुम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता त्यांना बाहेर जाण्याची सवय लावली तर ते 6 वाजता तयार होतील. त्यांचं इंटरनल बॉडी क्लॉक त्यांना सांगेल. तर ॲक्टिव्हिटीज, त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण त्या ॲक्टिव्हिटीमधूनच तुम्हाला आनंदाचं जीवन मिळणार आहे. तर हे झालं. नंतर त्यांची सुद्धा व्यायाम करणं, रुग्णांच्याकडनं सातत्याने व्यायाम करवत ठेवणं, ॲक्टिव्हिटीज, रुटीन ह्या गोष्टी पाहिजेतच म्हटल्याप्रमाणे. आणि मग अजून काय, त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष द्या, मदत घ्या. सगळ्या कुटुंबांनी एकत्र मिळून काम करा. एका व्यक्तीने काम करू नका. जेव्हा गरज लागेल त्यावेळेला जरूर जरूर मदत घ्या. तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात ठेवा. हा माझा नेहमीचा एक संदेश असतो की तुम्ही एकटे नाही आहात. परिस्थिती सुधारत चाललेली आहे आणि तुम्हाला आधार, मानसिक आधार उपलब्ध आहे. तर तुम्ही आमच्याशी जॉईन व्हा किंवा इतर संस्थांशी जॉईन व्हा. आणि काळजी घेण्याचा सुद्धा एक समाधान जे मिळतं ते समाधान मिळवा. काळजी घ्या, काळजी करू नका. किती छान मेसेज आहे. काळजी घ्या, काळजी करू नका. स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःचं आरोग्य सांभाळायचं आहे, स्वतःला कणखर बनवायचं आहे, फिजिकली, मेंटली. घरातलं वातावरण खूप छान राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचं आहे. त्रागा करायचा नाही आहे, चिडचिड करायची नाही आहे, रुग्णाला त्रागा करून देईल अशी परिस्थिती निर्माण करायची नाही आहे.
आणखीन हे माझं झालेलं प्रबोधन तुम्ही खूप छान सांगितलं. आणि सगळ्यात म्हणजे मी मुद्दाम पुन्हा समराईज करते, कारण त्यांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे. आपल्याला जाताना हा टेक अवे मेसेज आहे की कसं हे आपण बिहेव करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे प्रशिक्षण घ्यायचं आहे, मदतनीस घ्यायचं आहे, त्याला प्रशिक्षित करायचं आहे आणि आपला पेशन्स वाढवायचा आहे. आणि घरात कोणीतरी डिमेन्शिया आहे तर माझ्या नशिबालाच का हे आलं आहे अशी काहीतरी कुरकुर करण्यापेक्षा मी हे खूप छान हँडल करणार आहे. आणि मगाशी मॅडम म्हणाल्या तसं की आनंदाच्या स्मृती मी तयार करते, असं जर अप्रोच ठेवला तर प्रवास थोडासा सोपा होईल. किंवा त्याला पर्यायही नाही आहे, हा प्रवास असाच आपल्याला करायला लागणार आहे. स्वतःचं लाईफसुद्धा आपल्याला जगायचं आहे. ते जगता जगता आपल्याला, आणि तेच उत्तम रीतीने जगता जगता आपल्याला हा डिमेन्शिया झालेल्या आपल्या पालकांचं पालक होऊन पुढे जायचं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची दिनचर्या, हे महत्त्वाचं. आणि हे सगळ्यावरती विश्वास ठेवा की हा मार्ग तुम्ही नक्की बदलू शकाल या सगळ्या प्रयत्नातून, असा नक्की विश्वास ठेवा. आणि मॅडमनी सांगितलं तसं त्यांच्या क्लिनिकला शक्य झालं तर आपण जॉईन होऊया. रोटरीतर्फे आम्ही अशी ठिकठिकाणी क्लिनिक्स करण्याचा यावर्षी प्रयत्न करतो आहोत. मी यावर्षी म्हणजे 2027 जुलैपर्यंत रोटरीच्या डिसीज प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंटची डायरेक्टर असणार आहे. त्यामुळे या विषयाकडे लक्ष देऊन आपण अशी ठिकठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया. आणि तुमचे जे सपोर्ट ग्रुप आहेत तसंही आपण करणार आहोत. मला तुमच्या आणखीन काय प्लॅन्स आहेत त्याविषयी प्रेक्षकांना माहिती सांगा. 1-2 नवीन गोष्टी म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही स्मार्ट सिनियर्स नावाचा एक कार्यक्रम घेतो. स्मार्ट सिनियर्स नाव छान आहे. आणि स्मार्ट सिनियर्सचे कार्यक्रम व्हावेत. म्हणजे बरेचदा असं विचारलं जातं ज्यावेळेला आम्ही अवेअरनेस डेव्हलपमेंटच्यासाठी जातो की डिमेन्शिया होऊ द्यायचा नसेल तर आम्ही काय करायचं, असा एक प्रश्न लोकांच्या मनात असतो. तर आत्ता तरी 60+ लोकांच्यासाठी आम्ही स्मार्ट सिनियर्स हा कार्यक्रम घेतो आहे. त्याला जर चांगला प्रतिसाद लाभला तर मग आम्हाला वरचे वर स्मार्ट सिनियर्सचे कार्यक्रम घेता येतील. आणि त्याच्यामध्ये शिका, आव्हान द्या आणि मजा करा, असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. तर हे सुद्धा मी रोटरीतर्फे कार्यक्रम घेईन. फक्त तुम्हाला जर अशा कार्यक्रमात जर सहभागी व्हायचं असेल तर मला खालती तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि किती छान ॲक्टिव्हिटी आहे ही स्मार्ट सिनियर्स. ही रोटरीतर्फेही आम्ही हातात घेऊ आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीचे स्मार्ट सिनियरचे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी सेंटर्स आपण करूया. पण तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर, आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असणार आहे तर तुम्ही खालती कमेंटमध्ये मला तसं कळवा. म्हणजे सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला संपर्क साधून माझ्या स्टाफतर्फे तुम्हाला मेसेज देऊ शकेन की अशा आमच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होत आहेत आणि त्याचा पत्ता असा असणार आहे. आणि मंगलाताईंच्या मार्गदर्शनाचा आपण सगळ्यांनी फायदा घेऊया. याच्यामध्ये डिमेन्शियाला प्रिव्हेन्शन करण्यापेक्षाही आपली लाईफस्टाईल कशी ठेवावी याचं त्याच्यामधून आपलं प्रबोधन, मेंदू कसा सक्षम ठेवावा, मेंदू कसा सक्षम ठेवावा असं प्रबोधन असणार आहे. त्यामुळे आपण ह्या ॲक्टिव्हिटीचा जरूर फायदा घेऊया. आणि दुसरी ॲक्टिव्हिटी जी आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आहे ते ज्येष्ठांचे सेवा सोबती. म्हणजे आपण जे सारखं म्हणतोय की मदतनीस घ्या, आधार घ्या, मग कुणाकडे जायचं हे माहिती नसतं. आणि हे सुद्धा तुम्ही हेल्दी असतानाच तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे डिमेन्शिया झाल्यावरती मदतनीस घेण्यापेक्षा वेगवेगळ्या संस्था कोण आहेत त्यांची माहिती काढून घेणं आणि ज्या वेळेला गरज पडेल तेव्हा तुम्ही तिथे लगेच पोचला पाहिजेत. ह्याच्यासाठी म्हणून पुण्यामध्ये अशा 10-12 संस्था आहेत की ज्या ज्येष्ठांना सेवा पुरवतात. हे नर्स ब्युरोज नव्हेत. तर ह्या संस्थांचं एक प्रदर्शन आम्ही घेतोय आणि ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये असणार आहे. हा जर एपिसोड त्याच्या आधी झाला तर जरूर तुम्ही या कार्यक्रमाला या किंवा त्याची माहिती माझ्याकडून घ्या. धन्यवाद. आणि तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करा. तुम्हाला किती सहभागी व्हायला आवडेल यामध्ये. कारण काय आहे की ह्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट मोठ्या प्रमाणावर करण्याचा आमचा एक मनोदय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जी दीनानाथ मेमरी टेस्टिंगचा एक डायग्नोस्टिक भाग आहे ना, हा सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तेही कमेंटमध्ये लिहा. आणि हा जर 4 एप्रिलपर्यंत नाही झाला एपिसोड रिलीज तरी त्या एपिसोडमध्ये काय झालं याची माहिती घेण्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आमच्या संपर्कात राहा. एपिसोड कसा वाटला हे कळवा. आणि मुख्य म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.